नमस्कार आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती विद्यार्थी मित्रांनो सर्व पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण TCS चे प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लॅब टेक्निशियन असेल, ग्रंथपाल, बघा सर्व पदासाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, नागरी सेवा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? नागरी सेवा दिन या ठिकाणी विचारले, खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो 21 एप्रिल या दिवशी नागरी सेवा दिन असतो। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, कोसबाडच्या टेकडीवरून, बघा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। कोसबाडच्या टेकडीवरून, बघा हा ग्रंथ अनुताई वाघ, बघा यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, कालीसरार, बघा हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा, या ठिकाणी 4 नद्या आहेत, तर कालीसरार, बघा हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कालीसरार, बघा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो वाघ नदीवरचा या ठिकाणी तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, नकाशामध्ये विचारले, पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी पुढीलपैकी कोणता रंग वापरतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, नकाशामध्ये विचारले, पर्वतीय प्रदेश या ठिकाणी दाखवणे, बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रंग वापरतात? बघा, पर्वतीय प्रदेश विद्यार्थी मित्रांनो तपकिरी रंग वापरतात। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, 20 ऑगस्ट या दिवशी, बघा खालीलपैकी कोणता दिवस असतो? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। 20 ऑगस्ट या दिवशी, बघा खालीलपैकी कोणता दिवस असतो? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ऑप्शन क्रमांक 4 राहील, 20 ऑगस्ट या दिवशी, बघा ऊर्जा अक्षय दिन असतो। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, ISI ही गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची संघटना आहे? बघा विद्यार्थी, हे सर्व प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारलेले प्रश्न आहेत, महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न आहे। ISI, बघा ही गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची संघटना आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 ISI, बघा ही गुप्तहेर संघटना पाकिस्तान या ठिकाणी या देशाची गुप्तहेर संघटना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, पवन ऊर्जेमध्ये विचारले, भारताचं जगामध्ये खालीलपैकी कितवं स्थान आहे? पवन ऊर्जेमध्ये विचारले, जगामध्ये भारताचं कितवं स्थान आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो पवन ऊर्जेमध्ये, बघा भारताचं जगामध्ये 4थं स्थान आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 9 बघा काय विचारलंय, भारतामध्ये विचारले, राष्ट्रीय ग्राहक दिन कोणत्या दिवशी असतो? बघा, राष्ट्रीय ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। राष्ट्रीय ग्राहक दिन कोणत्या दिवशी असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो 24 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन असतो। म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, भारतामधला एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये विचारले, एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। भारतामधला एकमेव, बघा जिवंत ज्वालामुखी विद्यार्थी अंदमान, बघा बॅरन बेट, बघा या ठिकाणी भारतामधला एकमेव या ठिकाणी जिवंत ज्वालामुखी आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे DMER भरती, बघा आपल्याकडे, बघा सर्व पदासाठी लागणारे आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण या ठिकाणी PDF आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न हे टाकलेले आहेत। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ठिकाणी कोणती बघा पोस्ट असू द्या, सर्व या ठिकाणी पदाचे आपल्याकडे सिलेबसनुसार सर्व या ठिकाणी पदाचे तांत्रिक या ठिकाणी प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत। विद्यार्थी बघा, समाजसेवा अधीक्षक असेल, फार्मासिस्ट ऑफिसर असेल, ग्रंथपाल
टपाल असेल, लॅब टेक्निशियन, बघा तुमची कोणती बघा पोस्ट असू द्या, सर्वांच्या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण टेक्निकल नॉन टेक्निकल सिलेबसनुसार आपल्याकडे प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे, ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। त्याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे। उत्तराखंड बघा राज्याला विद्यार्थी मित्रांनो देवभूमी असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा, भारताच्या विचारले कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? बघा बंगालचा उपसागर विद्यार्थी भारताच्या बघा या ठिकाणी बघा याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बघा आग्नेय दिशेला विद्यार्थी भारताच्या बंगालचा उपसागर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले नियमितपणे बघा जनगणना किती वर्षांनी होत असते? नियमितपणे जनगणना किती वर्षांनी होत असते? बघा नियमितपणे बघा 10 वर्षांनी विद्यार्थी मित्रांनो जनगणना या ठिकाणी होत असते। विषय क्रमांक पुढचा बघा, भारतीय अवकाश संशोधनाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारतीय अवकाश संशोधनाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। डॉक्टर विक्रम साराभाई यांना भारताच्या बघा अवकाश संशोधनाचे जनक या ठिकाणी म्हटले जाते। विषय क्रमांक पुढचा बघा, हिटलरच्या कोणत्या आत्मचरित्रामधून त्याच्या नाझीवादाचे बघा स्वरूप हे स्पष्ट होते? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, हिटलरच्या कोणत्या आत्मचरित्रामधून त्याच्या नाझीवादाचे बघा स्वरूप हे स्पष्ट होते? बघा हिटलरचं बघा कोणत्या ठिकाणी आत्मचरित्र होतं? माझा लढा म्हणजे माइन काम्फ बघा हिटलरच्या या ठिकाणी हे आत्मचरित्र होतं। विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील। विद्यार्थी मित्रांनो सन 1996 या वर्षापासून महाराष्ट्र भूषण या बघा पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक व्याघ्र दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक व्याघ्र दिन कोणत्या तारखेला असतो? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे। 29 जुलै विद्यार्थी या दिवशी जागतिक व्याघ्र दिन असतो। विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते शहर हे रक्ताचे शहर म्हणून ओळखले जाते? बघा कुरुक्षेत्र विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे। तेजपूर बघा आसाम या ठिकाणी हे या ठिकाणी रक्ताचं शहर म्हणून ओळखले जाते। विषय क्रमांक पुढचा बघा, कुद्रेमुह हा लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कुद्रेमुह बघा हा लोह पोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील। कुद्रेमुह हा लोह पोलाद कारखाना कर्नाटक या राज्यामध्ये या ठिकाणी लोह पोलाद कारखाना आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमध्ये सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह विद्यार्थी मित्रांनो बघा शुक्र हा सूर्यमालेमधला सर्वात या ठिकाणी तेजस्वी ग्रह आहे। विषय क्रमांक बघा, ब्राह्मो समाज यांची बघा स्थापना कोणी केली? राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाज बघा यांची स्थापना केलेली आहे। कोणत्या वर्षी बघा त्यांनी स्थापना ही केलेली आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, राजाराम मोहन राय यांनी बघा ब्राह्मो समाज बघा यांची स्थापना सन 1828 बघा या वर्षी विद्यार्थी मित्रांनो ब्राह्मो समाज यांची स्थापना करण्यात आली होती। विषय क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले संघसूची बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर घेण्यात आलेली संकल्पना आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले संघसूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली संकल्पना आहे? बघा संघसूची विद्यार्थी बघा कॅनडा या देशाच्या बघा राज्यघटनेवरून घेण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, पंचायत राज बघा पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य म्हणजे राजस्थान राज्य आहे। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदांचा अध्यक्ष असावा अशी शिफारस बघा पुढीलपैकी कोणत्या समितीने? बघा जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदांचा अध्यक्ष असावा अशी शिफारस बघा खालीलपैकी कोणत्या समितीने मांडली होती? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 बलवंतराय मेहता समिती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्य गुप्त वार्ता विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? राज्य गुप्त वार्ता म्हणजेच SID स्टेट इंटेलिजन्स बघा डिपार्टमेंट, SID राज्य गुप्त वार्ता विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राज्य गुप्त वार्ता या ठिकाणी विभागाचं मुख्यालय आहे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, भारताचा बघा पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा सन 1951 या वर्षी बघा भारताचा पहिला वित्त आयोग नेमण्यात आला होता। भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा KC नियोगी बघा भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते। विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा विद्यार्थी मित्रांनो बघा नागपूर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पहिला डिजिटल या ठिकाणी जिल्हा आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, अलिप्ततावाद चळवळ म्हणजेच नाम नॉन अलाइनमेंट मुवमेंट बघा विद्यार्थी अलिप्तवाद चळवळ बघा चळवळीची बघा स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा अलिप्तवाद चळवळ म्हणजे नाम बघा या संस्थेची बघा स्थापना विद्यार्थी मित्रांनो सन 1961 या वर्षी करण्यात आली होती। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 29 बघा, पद्मभूषण हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? पद्मभूषण बघा भारतामध्ये बघा सर्वात पहिल्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार कोणता आहे? बघा भारतरत्न बघा भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आहे। दुसऱ्या क्रमांकाचा कोणता आहे? बघा भारतरत्न, पद्मविभूषण बघा पद्मविभूषण भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आहे आणि पद्मभूषण बघा या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाच्या ठिकाणी सर्वोच्च पुरस्कार आहे। आणि चौथ्या क्रमांकाचा कोणता आहे तर पद्मश्री चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, ॲनिमेशन बघा आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे कोणत्या एका दिवशी बघा साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे बघा विद्यार्थी मित्रांनो ॲनिमेशन डे खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर 28 ऑक्टोबर या दिवशी बघा आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे या ठिकाणी असतो। विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले मॅग्नेट शुद्ध करण्याचा कारखाना कन्हान बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मॅग्नेट शुद्ध करण्याचा बघा कारखाना कन्हान बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? संस्कृत कवीचा जिल्हा बघा संस्कृत कवीचा जिल्हा म्हणजे विद्यार्थी नांदेड बघा या जिल्ह्याला संस्कृत कवीचा जिल्हा या ठिकाणी म्हटले जाते। विषय क्रमांक बघा, नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा नंदुरबार हा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात उत्तरेकडचा जिल्हा आहे। नंदुरबार हा जिल्हा विचारले कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे। नंदुरबार बघा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, भ्राकरा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, भ्राकरा या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। भ्राकरा धरणाच्या जलाशयाचं नाव विद्यार्थी मित्रांनो गोविंद सागर जलाशय। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, जगामध्ये विचारले सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? जगामध्ये विचारले सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र कोणत्या एका देशामध्ये आहे? बघा जपान या देशामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, बांगलादेश बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले होते? बांगलादेश कोणत्या वर्षी स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले होते? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे। सन 1971 बघा या वर्षी बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र म्हणून या ठिकाणी उदयास आले होते। विषय क्रमांक, न्यूट्रॉनचा शोध विचारलाय कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? न्यूट्रॉनचा शोध बघा न्यूट्रॉनचा बघा कोण सर जे थॉम्सन एका विद्यार्थी नाही। त्याचे योग्य उत्तर कोणत्या यायला पाहिजे? न्यूट्रॉनचा बघा चॅडविक या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा शोध हा लावलेला आहे। बघा इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावला होता? बघा थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता। या ठिकाणी न्यूट्रॉन विचार न्यूट्रॉनचा बघा शोध चॅडविक यांनी बघा न्यूट्रॉन सुद्धा हा लावलेला आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, गल्फ स्ट्रीम बघा खालीलपैकी कोणता प्रवाह आहे? गल्फ स्ट्रीम बघा हा एक प्रवाह आहे तर तो खालीलपैकी कोणत्या महासागरामधला प्रवाह आहे? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे गल्फ स्ट्रीम।
तर याचे योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आहे। बघा अटलांटिक या महासागरामधला उष्ण प्रवाह हे गल्फ स्ट्रीम म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा 49 समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांना वेगळी करते? 49 बघा समांतर रेषा कोणत्या दोन देशांना वेगळी करते? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील USA व कॅनडा या ठिकाणी या दोन देशांना बघा 49 समांतर रेषा या ठिकाणी वेगळी करणारी सीमारेषा आहे। प्रश्न क्रमांक बघा जगामधला पहिला अणुस्फोट कोणत्या शहरावर करण्यात आला होता? जगामध्ये विचारले पहिला अणुस्फोट हिरोशिमा बघा या ठिकाणी या शहरावर सर्वात पहिल्यांदा बघा अणुस्फोट या ठिकाणी करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक जगामधले सर्वात मोठे बघा नदीमधलं बेट कोणतं? तर माजुली विद्यार्थी मित्रांनो हे ब्रह्मपुत्रा या नदीमधलं बघा या ठिकाणी सर्वात मोठं बेट आहे। तर ते बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी माजुली बघा हे जगामधलं सर्वात मोठं बेट आसाम या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरिस्का हे राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सरिस्का विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी राष्ट्रीय अभयारण्य आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता सरिस्का जे की राजस्थान या राज्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वैराट हे महाराष्ट्रामधलं महत्त्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वैराट बघा हे शिखर अमरावती या जिल्ह्यामधलं या ठिकाणी शिखर आहे। बघा प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचं एकक कोणतं या ठिकाणी एकक आहे? प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? बघा ॲगस्ट्रॉम बघा एकक विद्यार्थी मित्रांनो ॲगस्ट्रॉम बघा हे एकक प्रकाश लहरीची बघा लांबी मोजण्याचं या ठिकाणी एकक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हरिजन बघा हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं साप्ताहिक आहे? हरिजन बघा या नावाचं साप्ताहिक कोणी सुरू केलेलं साप्ताहिक? हरिजन बघा हरिजन बघा या नावाचं साप्ताहिक बघा ठीक आहे महात्मा गांधी आणि विद्यार्थी मित्रांनो हरिजन या नावाचं साप्ताहिक महात्मा गांधी यांनी सुरू केलेलं साप्ताहिक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणी बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची बघा स्थापना करण्यात आली होती? प्रति सरकारची स्थापना तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे। बघा सातारा या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रति सरकारची बघा स्थापना करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक बघा क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? बघा क्रिप्स मिशन हे भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? बघा सन 1942 बघा या वर्षी विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये क्रिप्स मिशन हे आले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या दोन नद्यापासून बघा निर्माण झालेला? बघा प्राणहिता हा संगम महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा वर्धा आणि पैनगंगा बघा वर्धा आणि बघा या ठिकाणी पैनगंगा बघा यांच्यापासून बघा प्राणहिता हा संगम तयार झालेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार खालीलपैकी केव्हा झाला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार विद्यार्थी मित्रांनो 24 सप्टेंबर सन 1932 ला पुणे करार हा झाला होता। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जोसेफ मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिले? बघा जोसेफ मॅझिनीचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? परीक्षेमध्ये प्रश्न होता जोसेफ मॅझिनीचे बघा चरित्र विदा सावरकर बघा यांनी लिहिलेलं हे चरित्र आहे। बघा राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणत्या कलम? राष्ट्रीय आणीबाणी बघा आणीबाणीचे बघा एकूण 3 प्रकार आहेत राष्ट्रीय आणीबाणी राज्य आणीबाणी आर्थिक आणीबाणी। बघा राष्ट्रीय आणीबाणी विद्यार्थी कलम 352 या कलमामध्ये बघा राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं या ठिकाणी हे कलम आहे। प्रश्न क्रमांक बघा भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे? भारतीय पोलीस कायदा बघा सन 1861 विद्यार्थी मित्रांनो यावर्षी भारतीय पोलीस कायदा अस्तित्वात आलेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम बघा यांची सुरुवात बघा खालीलपैकी केव्हा करण्यात आलेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम बघा याचं योग्य उत्तर काय असेल तर 15 ऑगस्ट बघा सन 2007 पासून बघा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम बघा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली मोहीम आहे। प्रश्न क्रमांक बघा भारताचं राष्ट्रीय फूल खालीलपैकी कोणतं आहे? बघा भारताचं राष्ट्रीय फूल या ठिकाणी विचारले कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज
नक्कीच बघावंच मिळेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER वरती बघा महत्त्वपूर्ण 8,000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि विशेष म्हणजे बघा जो आपल्याकडे बघा टेक्निकल ठिकाणी बघा प्रत्येक ठिकाणी पदाचे सिलेबसनुसार प्रत्येक पदाचे आपल्याकडे टेक्निकल ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत. फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लॅब टेक्निशियन असेल, ग्रंथपाल असेल, बघा कोणती बघा पोस्ट असू द्या, आपल्याकडे सर्व पदाचे आपल्याकडे तांत्रिक ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.